तो चलिए शुरू करते हैं। नेक्स्ट डे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आपला ब्लॉग खूप दिवसांनी शूट होतो आहे। तर आजचा आपला ब्लॉग असा आहे की आज आपण आलो गावाला म्हणजे आपल्या, हे बघा तुम्ही बघू शकता, तर आपले ब्लॉग शूट करताना आपल्या आई आणि दादा पण आलाय। सकाळी निघालेले दोघे। तर आता आपला ब्लॉग चालू असतानाच आपल्या आई आणि दादा आले, म्हणजे आम्ही आदल्या दिवशी आलो आणि ते सकाळी निघालेले। तर तुम्हाला बोललो की आपला आजचा ब्लॉग असा आहे की आज आपण आलो गावाला, कारण की आपल्या देवाची जत्रा असते, म्हसोबा देवाची, हनुमान जयंतीला। तर त्यासाठी आपला 50 किलोचा लापशीचा प्रसाद असतो। तर तुम्ही बघितलं आपण रात्री प्रसाद वगैरे बनवला आणि आपल्या गाडीत टाकला। हे बघा इथेच आहे टेम्पो। तर आता आपल्याला तो जत्रेत वाटायसाठी निघायचं आहे। तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघू शकता की मी फ्रेश वगैरे झालो आहे, आता आंघोळ वगैरे केली आहे एकदम मस्त, फक्त कपडे घालायचे आणि निघायचं आहे। तर असेच आपल्या ब्लॉगमध्ये सोबत राहा। आजचा ब्लॉग पण कसा होईल काय होईल तर समजून घ्या। आणि एक तुम्हाला दाखवतो, मी आलो गावाला आपल्या गाडीने, रियोने आलो, रियोने। हे बघा इथेच पार्क केले, ही बघा आपली रियो इथेच लागली आहे। तर आपला फर्स्ट टाइम राईड होती मोठी, तर सक्सेस झाली आहे बाई। आता फक्त घरी जायचं, त्या आजच दुपारी आपण लगेच निघणार आणि संध्याकाळी गेलो तर आपण वाजवायला जाणार आहे। लेट झाला तर नाही जाणार, लवकर झालं तर जाऊ आपण। तर आता आपला ब्लॉग कसा होईल काय होईल समजून घ्या आणि असेच सोबत राहा ब्लॉगमध्ये।
A few moments later. तर हा आपल्या प्रसादाचा स्टॉल आहे प्रसादाचा बघा. सर्व जत्रेतली माणसं. आता सगळे दर्शन करून आले. आता आम्ही दर्शनाला चाललो आहे बघा. 2 कोंबडे घेतले आहेत. चला आता जाऊया आपण दर्शनाला. आपला टेम्पो मागे. धांदल फुल धांदल चालू आहे प्रसाद वाटायची. तर आपण पटकन दर्शन करूया आणि येऊया प्रसाद वाटायला. तर आता आपला एक टोप संपलाय लापशीचा. एक बाकी आहे तो मी बनवलेला आहे. कशी झाली आहे लापशी एकदम कडक. कडक झाली आहे कडक एकदम लापशी आपण बनवली. एक टोप संपलाय. आता एक 2च टोपं राहिले आहेत. ते होतील आता पटकन. ढोल नाही तर आता आपला एकच टोप राहिलाय. तो पण आता संपेल. सगळे इकडे उभे आहेत. आई कसं वाटतं आजच्या दिवसाबद्दल? आणि तुला कसं वाटतंय? सगळी कामं करतायत. श्रुती तुला काय वाटतंय आज प्रसाद वाटून कसं वाटतंय? मला बरं वाटतं. तर आता आपला प्रसाद वगैरे वाटून झालाय आणि आपण आलोय आपल्या रवी मामाच्या घरी. हे बघा. तर आता आपण पोचलोय. बाकीचे येतात चालत कारण की आपली बाईकवरून. आता आपल्याला जेवायचं वगैरे तर जेवूया. Much later. तर तुम्ही बघितलं तर आपण जेवायला वगैरे गेलो. ते काय तेव्हा मी काही शूटच नाही केलं. तर आता डायरेक्ट आलो आहे घरी. आपल्या गाडी वगैरे पार्क केली आणि आता थोडा वेळ आपल्याला आराम करायचा. म्हणजे थोडा वेळ झोपूया कारण की उन्हात खूप कंटाळा आला आणि ऊन पण खूप आहे. तर थोडा आराम करूया. थोडं झोपूया आणि आपल्याला लगेच निघायचं थोड्या वेळात. टेम्पो निघाला त्याच्या मागेच आपण आपली बाईक काढायची आणि लगेच निघायचं. तर आपण पोचू 7-8 वाजेपर्यंत. कधी निघतोय ते बघा तुम्हीच. तर पोचू म्हणजे राहणार नाही. दरवर्षी आम्ही राहतो पण यावर्षी राहणार नाही. तर आता जरा आराम करूया आणि निघूया. थोड्या वेळ निघताना भेटूया. तर भावांनो तुम्हाला बोललो की आपण जरा आराम करूया नंतर भेटूया निघताना. पण ते पॉसिबल नाही झालं. आम्हाला पण घाई झाली कारण की आम्हाला काळोख पडायच्या आत घरी पोचायचं होतं. तर निघायला वाजले 6. तर मी ब्लॉग शूट करायचं विसरून गेलो. लगेच गाडी काढली आणि लगेच आम्ही निघालो. तर आता पोचलो आहे चेंबूरला. हे बघा
जरा रिलॅक्ससाठी थांबलो आहे, जरा वॉशरूमला वगैरे जातो. आपला टेम्पो मागे आम्ही दोघे एकसाथच निघालेलो, पण बाईकला लगेच जागा भेटते, टेम्पोला भेटत नाही, मागे ट्रॅफिक आहे. तर जरा थांबलो आहे आम्ही. मग आता पोचू आपण थोड्या अर्धा एक तासात. तर मी आता मध्ये मध्ये घेऊ नाही शकत कारण की शूट करायला कोण नाही, तर तुम्ही समजून घ्या. तर भेटूया आपण जेव्हा गाडी पार्क वगैरे करू, नाही तर मध्ये कधी भेटलो तर, नाही तर डायरेक्ट घरी भेटू. चला. 2000 years later. मी बघितलं, मी तुम्हाला भेटलो आपण तेव्हा होतो चेंबूरला, तर डायरेक्ट मी घरी येऊन ब्लॉग सुरू करतोय. आणि सॉरी मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे दाखवू नाही शकलो कारण की शूट करायला कोण नव्हतं आणि मी पण एका हातात फोन पकडू शकत नव्हतो. तर डायरेक्ट घरी आलो, फ्रेश झालो, जेवलो आणि डायरेक्ट व्लॉग आत्ता सुरू केला आहे मी. तर त्यासाठी मला माफ करा. तर तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला तुम्ही पूर्ण बघितलात काल रात्रीपासून. मी डायरेक्ट सकाळी तुम्हाला भेटलो, रात्री फक्त व्हिडिओ क्लिप्स टाकले तुमच्यासाठी. बोललो रात्री आपला प्रसाद असतो तो तुम्ही बघितला पाहिजे, बनवताना बघितला पाहिजे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, काय वाटलं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि असंच प्रेम माझ्यावर आणि माझ्या व्लॉगवरती राहून द्या. तर आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग खूप दिवसांनी मी टाकतोय, मला म्हणजे मी कुठे जातच नाही, माझं सर्व डेली रुटीन चालू आहे त्यामुळे. तर मी असा प्रयत्न करेन की व्लॉग आपले येत राहतील पटापट. तर तुम्ही पण मला खूप प्रेम देताय, असंच प्रेम ठेवा. आणि आता भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. चला.